जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. बांधवांनो, आज बाबासाहेबांचा या विश्वात पहिला पुतळा उभारणारे बाबूराव बागल यांची जयंती. काय योगायोग आहे ना, त्यांच्या जयंतीच्या दिवशीच आज प्रबोधनात्मक कार्यक्रम. तर बांधवांनो, या विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे गुरु, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे गुरु म्हणजे खोटारडी असतात. तर बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु जगद्गुरु तुकोबाराय. मग खोटं कोण? कारण जगद्गुरु तुकोबाराय जर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरेखुरे गुरु तर खोटी असतील की? तर बांधवांनो, भट रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खोटे गुरु. आपल्याला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक. खरं तर आरक्षणाचे जनक कोणाला म्हणायला हवं? आरक्षणाचे जनक कोण बांधवांनो? शाहू महाराजांचं नाव जर घेतलं तर आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी केली का? तर साहजिकच उत्तर नसेल, नाही हेच असणार आहे. तर बांधवांनो, आरक्षणाची सुरुवात केली म्हणून नावाच्या भटाने. कोणासाठी आरक्षण? तर ब्राह्मणांसाठी आरक्षण. किती टक्के आरक्षण? तर 100% आरक्षण. ह्या विपरीत आरक्षणाला सर्वात प्रथम जर तडा कोणी दिले असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजीराजांनी. तसेच बांधवांनो, ज्योतिबा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून आणि शाहू महाराजांनी ह्या बहुजनांना आरक्षण देऊन आरक्षणाची सुरुवात केली. म्हणून बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. तसेच साथियो, या विश्वाला क्रांतीचा मार्ग देणारे, शांतीचा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला आणि क्रांतीचा मार्ग देणारे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तसेच आज बाबासाहेबांचा पुतळा उभारणारे माधवराव बागल यांची जयंती. त्यानिमित्ताने बांधवांनो, सगळ्या बहुजन महापुरुषांना विनम्र अभिवादन. साथियो, पोस्टरमध्ये आहे की प्रबोधनात्मक गायनाचा कार्यक्रम. गाणं मी एकच लिहिले बांधवांनो, मी गाणं एकच म्हणणार आहे. माझ्या विद्रोही कविता वगैरे आहेत. आणि आजचा आपण कार्यक्रमाचा विषय घेणार आहे की मराठा समाज आंबेडकरी चळवळीकडे कसा वळतो. आंबेडकरी चळवळीमध्ये मराठा समाजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. इतक्याही नाही की, पण आहे. मराठा समाजालाही आता बाबासाहेब कळू लागले. अगदी माझंच उदाहरण जर घेतलं तर मी धर्मांतरापर्यंत पोहोचलो. साथियो, हे कसं काय शक्य झालं? मराठा समाजाचा व्यक्ती धर्मांतराकड्यापर्यंत कसा आला? छोट्याशा मी कवितेद्वारे आणि माझ्या व्याख्यानातून मी तुम्हाला सांगेलच. तर सुरुवातीला मी माझी एक कविता आपणासमोर मांडू इच्छितो. साथियो, माझी जातच कोणाला कळत नाही. फार जण मला म्हणतात की तुझी जातच कळत नाही. त्यासाठी एक कविता मी साथियो तुमच्यासमोर मांडतो. माझी जातच कोणाला कळत नाही. कारण तसं पाहायला गेलं तर जरा निराळा आहे मी. तसं पाहायला गेलं तर जरा निराळा आहे मी. कारण बाबासाहेबांची विचारधारा जपणारा एक शिवरायांचा मावळा आहे मी. असंच 2 ओळींचा कवी आहे मी. असंच 2 ओळींचा कवी आहे मी. तसं पाहायला गेलं तर जरा निराळा आहे मी. सह्याद्रीत घुमलेल्या हर हर महादेवाचा नाद आहे मी. सह्याद्रीत घुमलेल्या हर हर महादेवाचा नाद आहे मी. फुल्यांच्या डाफावरची ताप आहे मी. आणि बाबांच्या आंदोलन
की 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय कोणी केली परशुरामानं, स्वतःच्या आईच्या पोटातला गर्भही कोणी मारला परशुरामानं, अगदी कोणता क्षत्रिय जन्मच घेणार नाही याची खबरदारी घेणारे हे परशुराम आणि त्याचे पूर्वज. तर साथियो, दुसरं एक आहे की मराठा समाजाची आई बहीण आजही म्हणते इडापिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे. बरोबर ना? इडापिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे असं म्हटले जाते. भावाला ओळखताना प्रत्येक बहीण म्हणते, तर मग बळीराजाला मारलं कोणी? पुन्हा आला ना तिथेच विषय, बळीराजाला मारलं कोणी? तर विष्णूच्या अवतारानंच, वामन अवतार. वामन अवतारानं बळीराजाला पाताळात घातलं. पाताळात घातलं म्हणजे काय, उद्धार केला नाही तर हत्या केली. ज्यावेळेस आपण अशी उदाहरणं मराठा समाजाला सांगतो ना, त्यावेळेस मराठा समाज आंबेडकरी चळवळी सोबत असतो. आपणा सर्वांना हेच कार्य करायचंय. बौद्धांना बाबासाहेब सांगण्यात वेळ घालू नये. माझं तर असं मत आहे की ज्याला बाबासाहेब माहिती आहे ना, त्यांना बाबासाहेब सांगूच नाही. ज्यांना बाबासाहेब माहिती नाहीत, ज्यांच्यापर्यंत बाबासाहेब पोचले नाहीत, त्यांना बाबासाहेब सांगावेत. बाबासाहेब पोचवायचे असतील तर मराठा समाजामध्ये पोचवावं, भटक्यांमध्ये पोचवावं, विमुक्तांमध्ये पोचवावं. बहुजनांना माहिती आहेत, त्यातल्या त्यात बौद्धांना माहिती आहेत, आणि बौद्धांनी बाबासाहेब माहिती आहेत असं म्हणणं मला तरी माझं वाटतं की चूक ठरेल. कारण बहुतांशी बौद्ध मी पाहिलेत, चोरून लपून का होईना गणपतीला जाणारे किंवा घरात गणपतीच बसवणारे. याला चोरून लपून नाही म्हणतायत, हे खुलेआमच झालं. घरात गणपती बसवणं किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. घरातल्या किचनमध्ये एका कोपऱ्यात देवारा असणं, चोरून लपून देवस्थानाला जाणं. पहा, मराठा समाज देवारा फेकायला तयार आहे. मराठा समाजातली मुलं आज देवारा फेकायला तयार आहेत. मग आंबेडकरी समाज का फेकू शकत नाही किंवा बौद्ध समाज का फेकू शकत नाही? फेकू शकतो. त्यांच्यासाठी परिवर्तन काय हे त्यांना माहिती कळालं तर, त्यांना बाबासाहेब आणि बुद्ध कळाले तर. बाबासाहेब बुद्ध का पण त्यांना कळूच देत नाही, त्यांच्यापर्यंत बाबासाहेब पोहोचलेच नाही. का तर आपण कुठेतरी कमी पडतोय. मला तरी वाटतं की आंबेडकरी चळवळीमध्ये जे काम करणार आहेत ना, ते कमी पडतायत. आपण स्वतःला जबाबदार सांगितलं पाहिजे की आपण कमी पडतोय. स्वतःला जबाबदार धरलं पाहिजे, आपणच कमी पडतोय. अगदी कुठे दंगल घडली ना, तरी मी स्वतःला म्हणतो की माझ्यामुळे तर घडली नसेल, मी कुठेतरी कमी पडलो नसेल. हो, मीच कमी पडलो. मी समाज प्रबोधन करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो. माझ्या मराठा समाजापर्यंत अजून बाबासाहेब पोचले नाही असं मला कधी कधी वाटतं. ज्यावेळेस भीमा कोरेगावची दंगल झाली त्यावेळेस वाटत होतं की अरे, मी मराठा समाजाचा, मग माझा मराठा समाज अजूनही झोपलेला कसा? तर होईल, एक दिवस नक्की होईल. पण त्यासाठी आपण प्रत्येकानं जबाबदारी घ्यायला हवी. प्रत्येकानं जबाबदारी घेतली तर ते शक्य आहे, नक्कीच शक्य होईल. पण त्यासाठी प्रत्येकानं जबाबदारी घेतली पाहिजे. साथियो, काम करताना, प्रबोधनात्मक चळवळीमध्ये काम करताना, पुरोगामी चळवळीमध्ये काम करताना खूप साऱ्या अडचणी येतात. खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. अगदी माझा अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस तो अपघात होता की घातपात होता हे अजून समजू शकलं नाही. कारण पहा, मला ज्यावेळेस मी हडपसरमध्ये व्याख्यान केलं, मला धमकी हडपसरमधूनच आल्या होत्या. आणि तो कंटेनर जो होता तो हडपसरचाच होता. तर साथियो, त्याच्यावर खूप साऱ्यांनी मला धमक्या दिल्या होत्या की तुमचा पानसरे करू, तुमचा दाभोळकर करू. यावर मी एक कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. वार कर डोक्यात माझ्या, वार कर डोक्यात माझ्या, वार कर डोक्यात माझ्या, ठेवण्या तुझे शाबूत घर, भर तुझी बंदूक बडव्या, घे की नावा दाभोळकर. आमची मैफिल, आमची मैफिल, उद्याचा सूर्य घडवत चालणे, तू तुझा बुडाशी धर्म घे अन पोरका अंधार कर. तुझ्या मस्तकाला पुस्तकाच्या अरण्ये बुडाशी एकदा, मग कळतील तुला बुद्ध, कबीर, तुकोबाराय, शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर. जातीयवादाचं रिॲक्शन टाळण्यासाठी, जातीयवादाचं रिॲक्शन टाळण्यासाठी तू फक्त एक कर,
तुझ्या मस्तकी शिवराय नावाचं रसायन भर. पण मला एक सांग, तू तुझ्या पुढच्या पिढ्यांना मान्य होशील का? तू तुझ्या पुढच्या पिढ्यांना मान्य होशील का? वाचला जर का चुकून फक्त, उद्या त्यांनी एकदा आंबेडकर, फक्त एकदा आंबेडकर, फक्त एकदा आंबेडकर. साथियो, बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आपला समाज वाचेल त्यावेळेस परिवर्तन नक्की होईल. पण वाचलं पाहिजे. वाचण्यापासून दूर ठेवलंय त्या आपल्या समाजाला. आपला समाज फक्त आणि फक्त नाचण्यात दंग आहे. वाचण्याची त्याला ओढच नाही. आपला समाज वाचण्यामध्ये कमी पडला. त्यामुळे अजूनही आपण आता 70-75 वर्ष झाले. बाबासाहेबांचा पहिला पुतळा 70 वर्षापूर्वी बसवला मराठा समाजाने. माधवराव बागल त्यांचं नाव. 70 वर्षापूर्वी मराठा समाजाच्या दाम्पत्याला कळालं की बाबासाहेब म्हणजे काय. बाबासाहेब जिवंत असताना त्यांनी बाबासाहेबांचा पुतळा बसवला. मग आजही माझ्या मराठा समाजाला बाबासाहेब का कळू नये? नक्की ज्या दिवशी कळेल त्या दिवशी प्रत्येक जण धर्मांतराकडे वळेल. मला पक्की अशी खात्री की ज्या दिवशी माझ्या मराठा समाजाला कळेल ना, तो पुरोगामी चळवळ खूप मोठ्या प्रमाणात पुढे नेईल. बाबासाहेब आंबेडकरच म्हणाले होते, ज्या दिवशी माझा मराठा समाज जागेल त्या दिवशी जगातली सर्वात मोठी क्रांती होईल. म्हणून आपल्याला जाग करायचंय, तो म्हणजे टार्गेट म्हणजे मराठा समाज. टार्गेट कोणाला करायचं आता सध्या तरी? मराठा समाजाला. की मराठा समाज परिवर्तनवादी कसा होईल, मराठा समाज पुरोगामी चळवळीकडे कसा आणता येईल. खूप सारे वक्तव्य करता येते, पण पुरोगामी होणे म्हणजे परिवर्तनवादी चळवळीला जोडणे असं नाही. काही पुरोगामीपणा फक्त बोलण्यापुरताच ठेवतात. तो ग्राउंड लेवलला आणायला हवा असं माझं मत आहे. जोपर्यंत ग्राउंड लेवलला आपण उतरत नाही तोपर्यंत क्रांती शक्य नाही आहे. त्यामुळे ग्राउंड लेवलला येणं खूप गरजेचं आहे. काम जर करायचं आहे परिवर्तनवादी चळवळीमध्ये तर ग्राउंड लेवलला येऊन करावा असं माझं मत आहे. आणि ते आपण नक्कीच करूयात. साथियो, 70 वर्षापूर्वी मराठा समाजाच्या दाम्पत्यानं बाबासाहेबांचा, ज्योतिबा फुल्यांचा पुतळा उभारला. म्हणजे त्यावेळेस त्यांना बाबासाहेब कळाले. मग अजून बाबासाहेब आपल्यापर्यंत का कळू नयेत? का दिलेच नाही पोहोचू तर कळतील कसे? साथियो, बाबासाहेब आंबेडकर SC ST साठी एक आरक्षणासाठी एक कायदा लिहितात, कलम 341. पण त्या अगोदर बाबासाहेबांनी कलम 340 लिहिले. माझ्या मराठा समाजाला ज्यावेळेस कलम 340 बद्दल माहिती होईल त्यावेळेस तो बाबासाहेबांना, मला तरी वाटतं, आरक्षणावरून कधी दोषी मानणार नाही. बाबासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, बरोबर ना? बाबासाहेबांनी मराठा समाजाला आरक्षण दिले, पण ते आपल्यापर्यंत पोहोचूच दिलं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी संविधान लिहिले, संविधान खूप चांगलं आहे, पण ते संविधान चालवणारे लोक जर बेईमान असतील तर संविधान चांगलं म्हणून कधीच पुढे येणार नाही. मग संविधान चालवणारे लोक कोण हे तुमच्या माझ्या लक्षात आलंच असेल. संविधान चालवणारे लोक चांगली नाहीत, बरोबर ना? चांगली नाही आहेत. संविधान चालवणारे लोक चांगली नाही आहेत. त्यामुळे संविधान चांगलं म्हणून पुढे येत नाहीये. तर साथियो, संविधानाची अंमलबजावणीच होत नाही. प्राथमिक शिक्षण सक्तीचं, दर्जाचं आणि मोफत असायला हवं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं, दर्जाचं आणि मोफत असायला हवं. प्राथमिक शिक्षण सक्तीचं, दर्जाचं आणि मोफत मिळते का? साहजिकच नाही. जर दर्जाचं शिक्षण घ्यायचं असेल तर डोनेशन भरावं लागतं. मोफत सरकारी शाळांमध्ये, पण ते दर्जाचं असतं का? एखादी शाळा देत असेल त्यांना सॅल्यूट, पण सरकारी शाळांमध्ये दर्जाचं शिक्षण, मला तरी वाटतं डोनेशन घेणाऱ्या शाळेने इतकं दर्जाचं शिक्षण सरकारी शाळांमध्ये मिळत नाही.
आणि मोफत, बाबासाहेबांनी सांगितलंय प्राथमिक शिक्षण सक्तीचं दर्जाचं आणि मोफत मिळायला हवं, पण मिळतंय का? तर साहजिकच नाही. कलम 340 आपल्याला मराठा समाज जोडण्यासाठी कलम 340. साथियो, कलम 340 ज्यावेळेस आपण सांगू की ओबीसींची जातीने जनगणना ती केली जाते का? तर उत्तर मिळतं साहजिकच नाही. ज्यावेळेस बाबासाहेबांनी संविधानात ते कलम टाकलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की ओबीसींच्या जनगणनेचं काय, तर ती जनगणना केली गेली नाही. बाबासाहेबांनी ओबीसींच्या रिझर्वेशनसाठी मंत्रिपदाला लाथ मारली. मंत्रिपदाला लाथ मारणारे या जगामध्ये पहिले मंत्री असतील बाबासाहेब आंबेडकर. आता एखाद्या सरपंचाला सांगा बरं, मराठा समाजाची आता आरक्षणासाठी मराठा समाजाच्या एखाद्या सरपंचाला सांगा बरं की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तू सरपंच पदाला लाथ मार, आहे का एखादा? नाही. सरपंच पद सोडावं, साधं ग्रामपंचायतचे सदस्यपद सोडायला सांगा, ते सुद्धा सोडणार नाही कोणी. सरपंच पद तर खूप लांब राहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाला लाथ मारली, ती मराठा रिझर्वेशनसाठी, ओबीसीच्या रिझर्वेशनसाठी. ओबीसी समाज, मराठा समाज ओबीसी मध्ये येतो का? मराठा समाज ओबीसी मध्ये येतो का? तर साहजिकच उत्तर हो असेल. तुम्ही म्हणाल कसं येतो? तो कुणबी कोण आहे? अगदी मी पाटील घराण्यातला, माझ्या घरातले माझे चुलत्याची मुलं वगैरे ह्या सगळ्यांकडे कुणबीचा दाखला आहे. म्हणजे पाटील घराणा असणारं सुद्धा कुणबीचा दाखला काढतं. पाटील घराणा असणारं सुद्धा कुणबीचा दाखला काढतं. कुणबी म्हणजे ओबीसी. बाबासाहेबांनी ओबीसीसाठी रिझर्वेशन दिले. कुणबी म्हणजे ओबीसी. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्योतिबा फुल्यांनी शोधली. ज्योतिबा फुल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जाऊन शोधली आणि तिथं पूजा केली. तिथे ग्रामजोशी नावाचा एक ब्राह्मण आला आणि त्याने ती पूजा लाथडली आणि म्हणाला, काय रे तू या कुणभटाची पूजा करतोयस? काय रे तू या कुणभटाची पूजा करतोयस? कुणभट म्हणजे कुणब्यांना दिलेली शिवी. कुणभट म्हणजे ब्राह्मण वगैरे नाही, भट म्हणजे ब्राह्मण. कारण असं बरेच जण म्हणाले भट म्हणजे ब्राह्मण. भट म्हणजे ब्राह्मण, पण कुणब्यांना दिलेली शिवी कुणभट. मग छत्रपती शिवाजी महाराज जर कुणबी, तर माझा मराठा बांधव कोण? बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 340 ओबीसी रिझर्वेशनसाठी लिहिलं. माझ्या मराठा समाजाला जोडण्यासाठी कलम 340 त्यांच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. कारण ज्या दिवशी कलम 340ची माहिती माझ्या मराठा समाजाला कळेल, त्या दिवशी पुरोगामी चळवळीमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये मराठा समाज फार मोठ्या प्रमाणात जोडला जाऊ शकतो. तर साथियो, आपणा सगळ्यांना बाबासाहेब स्वतःपुरते मर्यादित ठेवायचे नाहीत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे जे आपणाशी ठावे, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, सहाने करून सोडावे सकल जन. म्हणून साथियो, परिवर्तनवादी चळवळीमध्ये जे जे काम करतायत त्या प्रत्येकानं आपल्याला जे जे माहिती आहे ते इतरांना सांगणे, इतरांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरच काय, तर छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, अगदी प्रत्येक बहुजन महापुरुष, बहुजन माता, ज्यांनी ज्यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केले, ते प्रत्येक बहुजन महापुरुष आणि बहुजन माता आपल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी आपण हे करू, त्या दिवशी परिवर्तनवादी चळवळ फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं की जाणे आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, मला या भारताची शासनकर्ती जमात व्हायचंय. आपण ते अजूनही लिहिलं नाही. आज जर आपण लिहिलं तर आपली येणारी पिढी शासनकर्ती जमात नक्कीच असेल. म्हणून मी सांगतो, प्रत्येकानं आपल्या घरात आता लिहायला हवं की मला या भारताची शासनकर्ती जमात व्हायचंय. म्हणजे आपली येणारी पिढी, आपली मुलं बाळं नक्कीच शासनकर्ती जमात झालेली आपल्याला दिसेल.
कारण शासनकर्ती जमात जोपर्यंत सत्तेच्या किल्ल्या आपल्या हातात नसतील तोपर्यंत आपण चळवळ यशस्वी करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं साथीओ, महत्त्वाचं एक सांगायचं राहूनच गेला की आपण प्रत्येक जण महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करतो. महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा त्यांची अपुरी कामं पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपण आपल्या जीवाची बाजी लावायला हवी. महापुरुषांच्या नावाचा नुसता जय जयकार करण्यापेक्षा त्यांचं अपुरं कार्य पूर्ण करू, त्यासाठी आपण जीवाची बाजी लावू. मग महापुरुषांची अपुरं कामं कोणती? महामानवांची अपूर्ण कामं कोणती? तर पहा, बाबासाहेब आंबेडकर, साथियो थोडा टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता. तर साथियो, महापुरुषांची अपुरी कार्य कोणती? तर पहा, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की जातीयता नष्ट करायची. बाबासाहेब म्हणतात जातीयता नष्ट करायची. मग जातीयता नष्ट कशी होणार? साथियो, जातीयता नष्ट कशी होणार? तर त्यांनी बाबासाहेबांनी त्यावर एक उपाय सांगितलाय जातीयता नष्ट करायची. तर रोटीबेटीचा व्यवहार करा. रोटीबेटीचा व्यवहार करा म्हणजे पहा, महाराची मुलगी चांबाराला, चांबाराची कुंभाराला, कुंभाराची वाड्याराला, वाडाराची धनगराला, धनगराची मराठ्याला, म्हणजे एकमेकांच्या मुली एकमेकांनी करायच्या. रोटीबेटीचा व्यवहार करा. रोटीचा व्यवहार तर होतोयच, पण बेटीचा होत नाही. पहा काय होईल की समजा आता मी तर आंतरजातीय विवाह केलायच. आंतरजातीय विवाह झाला, मराठा समाजाच्या मुलानं बौद्ध मुलीशी विवाह केला. तर पहा, याने काय होईल, बौद्धांच्या मनात यांच्याविषयी द्वेष राहणार नाही आणि मराठ्यांच्या मनात यांच्याविषयी द्वेष राहणार नाही. म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम संबंध वाढतील. म्हणजे कुठेतरी जातीयता कमी करण्यासाठी आंतरजातीय विवाह, रोटीबेटीचा व्यवहार यशस्वी ठरू शकतो. आणि दुसरं, आंतरजातीय विवाह होतात का? साहजिकच नाही. आणि जे होत आहेत ते प्रेमापोटी होत आहेत. पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येकानं अगदी स्वतःपासून सुरुवात करायला हवी. प्रत्येकानं रोटीबेटीचा व्यवहार कसा होईल, कशा प्रकारे आपल्याला करता येईल, चांगलं स्थळ शोधून रोटीबेटीचा व्यवहार आपल्याला करावा लागेल. जातीयता नष्ट करण्यासाठी खूप मोठं साधन म्हणजे रोटीबेटीचा व्यवहार. साथियो, बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी भारत बौद्धमय करेन. भारत बौद्धमय करणे म्हणजे प्रत्येकाला बुद्ध करणे नाही. बुद्धांचे विचार, बुद्धांचे आचार प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचवणे म्हणजे भारत बौद्धमय करणे. पण ते झाले का? तर तेही नाही. तर बाबांनो, आपल्याला तेही करावं लागेल. तेही करावं लागेल. प्रत्येकाच्या मनात महापुरुषांविषयी माहिती असणे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या मनात आपल्याला बुद्ध विचार सांगणे गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस आपल्याला बुद्ध माहिती होतील त्यावेळेस युद्ध करण्याची गरजच पडणार नाही. अहिंसेचा नाश जर करायचा असेल तर आपल्याला बुद्ध स्वीकारायला हवा. बुद्ध स्वीकारायचं म्हणजे धर्मांतर करणे हेच नाही. कारण खूप जण म्हणतात की तुम्ही धर्मांतर केलं म्हणून तुम्ही असं म्हणता की प्रत्येक जणांना धर्मांतर करावं. नाही साथियो, ती प्रत्येकाची इच्छा. तुम्हाला जर वाटत असेल धर्मांतर करावं तुम्ही करू शकता. आता खरं तर मी धर्मांतराला खूपच घाई केली असं माझं तरी मत आहे. मी जथ्यानं धर्मांतर करायला हवं होतं. एकट्या दुकट्याचं धर्मांतर करणं काम नाहीये. जथ्यानं धर्मांतर करायला हवं. साथियो, माझं धर्मांतर करण्यामागचं कारण माझा अपघात झाला होता आणि अगदी शेवटच्या स्टेजवर होतो. वाटलं नव्हतं की मी पुन्हा जगेल म्हणून. मलाच काय, माझ्या घरातल्या पुन्हा नातेवाईकांनाही वाटलं नव्हतं की मी पुन्हा जगेल म्हणून. तर मी जसा नीट झालो, कारण दवाखान्यात असताना माझ्या डोक्यात एकच विचार, मी नीट होईल का? कारण हात वगैरे सगळंच मोडलं होतं,
जबडा वगैरे सगळा तुटला होता, सगळ्या चेहराच विद्रूप झाला होता. तर मला भीती होती, मी मरणार तर नाही आणि मला हिंदू धर्मात मरायचं नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे ते शब्द मला वारंवार ऐकू यायचे. मला असं वाटायचं की मी मरणार, पण मी हिंदू म्हणूनच मरणार, पण मला हिंदू म्हणून मारायचं नाही. ज्यावेळेस मी नीट झालो त्यावेळेस मी सर्वात प्रथम धर्मांतर केलं. बनते असांग यांना सांगितलं की मला हिंदू म्हणून मारायचं नाही, मला बौद्ध म्हणून मारायचं आहे. तर बनते असांग यांनी माझं धर्मांतर केलं. साथियो, जात्यानं धर्मांतर करायला हवं. पहा, 11 रामोशी कुटुंबियानं धर्मांतर केलं. सगळीकडे वार्ता पसरली, सगळीकडे वावा झाली, वावा छान छान. पण कालांतरानं त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. नंतर त्यांना विचारलं की तुम्ही धर्मांतर केलं, तुम्हाला कसं वाटतं? ते म्हणतायत की आमच्या रामोशी मुलींसोबत कोणी लग्न केलं नाही, कारण आम्ही धर्मांतर केलं म्हणून. आणि आम्हाला कोणी मुली दिल्या नाहीत की आम्ही बौद्ध झालो म्हणून. आम्हाला रामोशांनी मुली दिल्या नाहीत की आम्ही धर्मांतर केलं म्हणून. आणि बौद्धांनी आम्हाला मुली दिल्या नाहीत की आम्ही रामोशी आहोत म्हणून. तर साथियो, जात्यानं ज्यावेळेस आपण धर्मांतर करू त्यावेळेस परिणामकारक धर्मांतर तो झालेला असेल. आता माझ्या मनगटात दमक होती म्हणून मी धर्मांतर केलं आणि मी प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. पण दुबळ्यांनी जात्यानं धर्मांतर करायला हवं. साथियो, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आपण ते सर्व करणारच आहोत. टाइम संपत आलाय असं मला वाटतंय, कारण बोलायला लागलो तर आपण खूप काही बोलू शकतो. पुरोगामी चळवळीमध्ये एवढे महामानव आहेत की एक महामानवाचा इतिहास सांगायचं म्हटलं तर अगदी दिवस रात्र कमी पडते. आणि सर्व बहुजन महापुरुषांचा इतिहास सांगायचं म्हटलं की आपल्याला हा जन्मही अपुरा पडेल. म्हणून आपण थोडं सौरक्त घेऊयात. तर साथियो, पुरोगामी चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व बहुजन बांधवांना माझी नम्र विनंती, हात जोडून नम्र विनंती की आपण बहुजन महापुरुष आपल्या घरापुरते सीमित नाही ठेवायला हवेत. आपण आपले बहुजन महापुरुष हे प्रत्येकापर्यंत, जसे ज्योतिबा फुल्यांनी गुलामगिरीमध्ये जसं समाजाला मार्गदर्शन केलं, प्रत्येक म्हणजे बहुजन महापुरुषांनी आपलं ज्ञान स्वतःपुरतं सीमित ठेवलं नाही, तिथे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आपल्यालाही तेच करावं लागेल. आपलं ज्ञान आपण इतर समाजापर्यंत पोहोचवायला हवेत. आपल्याला जे जे माहिती आहे ते आपण इतरांना सांगायला हवं. मला वाटतं टाइम संपत आलाय, आपण पूर्णविराम घ्यायला हवा. तर जाता जाता साथियो, पुरोगामी चळवळीमध्ये काम करत असताना पुरोगामी चळवळ ही पुरोगामी चळवळीपुरती मर्यादित ठेवायला नको आहे. आपण ती इतरांनाही सांगायला हवी. म्हणून ग्राउंड लेवलला आपल्याला सर्वांना उतरायला हवं. आपण प्रत्येकानं आता ही जबाबदारी घ्यायची आहे की आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं. मग ती सोशल मीडिया असो, फेसबुक, व्हॉट्सअप, किंवा आपण आपल्या समाजामध्ये आपल्या मित्रांना, जोडीदारांना, ज्या प्रत्येकाला बाबासाहेब सांगणं, ज्योतिबा फुले सांगणं, अण्णाभाऊ साठे सांगणं, अगदी प्रत्येक बहुजन महापुरुष सांगणं खूप काळाची गरज आहे. म्हणून आपण ते सांगण्याचा एक प्रयत्न करूयात. पुन्हा नंतर भेटूयात वेगवेगळ्या कविता घेऊन. साथियो, जाता जाता एवढंच सांगेल की साथियो, आपल्याला बहुजन महापुरुष सर्वांपर्यंत पोहोचवायचे. जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. आणि माझ्या भाषेत सांगायचं तर जय शिवभीम. साथियो, शिवभीम या शब्दामध्ये मराठा समाज सुद्धा जोडला जातो आणि आपला बौद्ध समाज सुद्धा जोडला जातो. म्हणून साथियो, जय शिवभीम. पुन्हा भेटूयात नवीन उमेदीने.